पुन्हा एकदा नवीन विषय. वडील. अगणित आनंदात त्यानं अख्ख्या गावाचं तोंडगोड केलं. अगणित आनंदात त्यानं अख्ख्या गावाचं तोंडगोड केलं होतं. कारण वारस म्हणून त्या दिवशी त्याच्या घरात एक पोरगं जन्माला आलं होतं. त्या दिवशी एक पोरगं जन्माला आलं होतं. मग दिवसामागून दिवस गेले, पोरगं मोठं होत गेलं. पोरगं मोठं होत गेलं, हट्ट वाढत गेले. आणि कर्तव्य म्हणून बापाने ते सारेच पूर्ण केले. आई म्हणाली बापाला, अहो थोडा आवर घाला. बाप अगदी सहज म्हणाला, अगं मी कमवतोय कोणासाठी आणि कशाला. इथे पोराच्या कॉलेजच्या फीसाठी बाप काबाळ कष्ट करत होता. आणि तो पोरगा मात्र कॉलेजच्या नावाखाली कुणास ठाऊक कुणासोबत कुठं हिंडत होता. पोराच्या भवितव्यासाठी बापानं दिनरात एक करत होता. आणि तोच पोरगा मित्रांसोबत पार्ट्या करून पडत होता. बापानं एक लगावली, पोरगं झोपी गेलं. आईची चिंता. बाप तेव्हाही म्हणाला, अगं तारुण्याचं वय ते, तो नाही करणार तर मग काय. बापानं पोराच्या चुकीवरती अगदी सहज पांघरून घातलं. मग काय, काही दिवसानंतर पोराच्याच पसंतीनं जबाबदारी म्हणून पोराच्याच पसंतीनं बापानं पोराचं लग्नगाठ बांधली. आणि सून नावाची अवदसा तेव्हा घरात आणली. ती सूनही पोरासारखीच हो, तिने कुठं काय सावरलं. जेवढं आवरता येईल त्या म्हाताऱ्याकडून तेवढं आपल्या कुशीत आवरलं. त्या बापाचा आनंद तेव्हा गगनात मावेनासा झाला होता. जेव्हा लहानपणी पोरगं उभं राहून पहिला पाय टाकला होता. पण आज त्या बापाचं काळीज टर्रा फाटलं होतं. कारण की तेच ते उल्लस पाऊल आज इस्टेटीसाठी मानगुटीवर बसलं होतं. आणि तेच ते उल्लस पाऊल इस्टेटीसाठी आज मानगुटीवर बसलं होतं. बापाचं घर मोडून पोरानं स्वतःसाठी घर केलं. आणि 4 दिवसानंतर तेच पोरगं आई बापाला आश्रमात सोडून आलं. तेव्हा आई म्हणाली, का हो यासाठीच पोरगा पाहिजे होता का. तेव्हा बाप म्हणाला, चुकलं बाई, तो माझाच हेवा होता. इथं त्या पोराचं एक पोरगं मोठं होत होतं. तेव्हा त्याला कळलं की कर्तव्यासाठी काय काय करावं लागतं. आणि जे आपण पेरतो ना ते इथंच भरावं लागतं. मित्र, कविता खरंच कोणीही करू शकता. काही आहेत की जी पटली म्हणून तिच्यावर कविता करतात. आणि काही असे पण आहेत की ते सोडून गेले की बाटलीवर कविता करतात. काही आई बापावर कविता करतात. काही डोक्याच्या तापावर कविता करतात, अर्थात बायको, है की नाही. पण यापुढची कविता एक अशा निष्पाप जीवासाठी आहे की ती जन्माला येण्या अगोदरच तिचा जगण्याचा अधिकारच हिसकावून घेतला जातो. ती म्हणजे एक लहान अर्भक है ना. पण ह्या अर्भक म्हणजे ही जी मुलगी आहे हे तिचं अंतःकरण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बोल जरी माझे असले तरी ती सादर करण्यासाठी मी एका मुलीलाच बोलवणार आहे, अमिता कदम. हे याचं कारण असं की एका मुलीचं अंतःकरण तीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकते. या कवितेला एक विशेष चाल दिली आम्ही दोघांनी, ती सादर करेल. ठीक आहे. मुलगी उदरातून बोलेही पाहू दे मलाही हा संसार. नको जीवे असे मारू ग मला, आई कर मजवरती हा उपकार. मुलगी उदरातून बोलेही पाहू दे मलाही हा संसार. नको जीवे असे मारू ग मला, आई कर मजवरती हा
बांधेल गर्भातच मेल्या साऱ्या मुली तर वधू कुठून ती आणेल मुलगीच बहीण मुलगीच वधू मुली वाचून सुने हे घरदार नको जीवे असे मारू ग मला आई कर मजवरती हा उपकार. एक प्रश्न सापडला हा मनी आई जवाब त्याचा दे तू मला. आजी नारी तू ही नारी मग मलाच का मारशी भला. नारी विनरीत अधुरी नारी विन अधुरा हा संसार नको जीवे असे मारू ग मला आई कर मजवरती हा उपकार ग मला आई कर मजवरती हा उपकार. थँक्यू. थैंक यू मिस्टर महेश जी. आप 1.5 महीने में पूरा छा गए यार. हाँ, हमको बहुत सीखना है. मला मराठी शिकायचं आहे तुमच्याशी. सर नक्कीच. नक्कीच ना. अँड अमिता के लिए जोरदार ताली बिकॉज आय जस्ट गॉट टू नो